हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. उन्हाळा म्हणलं की कैरी, कैरी म्हणलं की तोंडाला पाणी सुटते. उन्हाळ्यामध्ये दररोज कैरी चटणी दिली तर सगळे आवडीने आणि पोटभर जेवतात. तर आज आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. ते पण आज मस्त उन्हाळा स्पेशल आपली कैरीची चटणी, ते पण अगदी झटपट होणारी. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यासाठी मी कैरी अशी साल काढून छान अशी किसून घेतली आहे, अगदी बारीक अशी किसून घेतली आणि कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. आता याच ताटामध्ये आपण कैरी आणि कांदा छान मिक्स करून घेऊया, दोन्ही पण एकजीव. आपण कैरी आणि कांदा छान मिक्स करून घेतला आहे. आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया. यासाठी मी लाल तिखट घेतले, थोडीशी हळद घेतली आणि चवीप्रमाणे मीठ घेतले. आता हे सर्व आपण मिक्स करूया. तर छान हे सर्व मिक्स करून घेऊया. तुम्ही चटणी अनेक प्रकारे खाल्ला असेल बनवून, परंतु आज आपण एका नवीन पद्धतीने चटणी बनवत आहोत. कुठलं वाटायची गरज नाही, कुठं मिक्सरची गरज नाही, कुठं खलबत्त्याची गरज नाही. अगदी छान असं कांदा चिरायचा आणि कैरी किसायची. मस्त अगदी 5 मिनटात आपली चटणी तयार होते. सर्व आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता अगदी थोडंसं यावरनं आपण तेल ॲड करूया आणि छान मिक्स करून घेऊया. मस्त अगदी 5 मिनटात चटपटीत अशी चटणी तयार होते. खूप मस्त लागते. मस्त छान असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर आंबट गोड पाहिजे असेल थोडासा गूळ यात ॲड करू शकताय तुम्ही. आता थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. तुम्हाला जर यात कच्चं तेल नको असेल तर तुम्ही यासाठी छान असा तडका पण करू शकता तयार. थोडीशी मोहरी, थोडं जिरं, थोडंसं हिंग घालून एक तडका केला तरी पण चालेल. कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि मिक्स करून घेतलं आहे. मस्त छान आपली चटणी तयार झालेली पाहू शकताय. मस्त चटपटीत अशी चटणी आपली तयार झालेली आहे. चला तर काढून घेऊया. तयार आहे आपली चटणी. कुठलाही जास्तीचा पसारा न करता मस्त अगदी 5 मिनटात तयार होणारी आपली चटणी तयार आहे. पाहू शकता तुम्ही. याला चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर खूप मस्त लागते. अगदी छान चविष्ट. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.